पावसाळ्यात घरात चिलटे, झुरळ, मुंग्या, मच्छर, कोळी, माशांचा त्रास होत असेल तर असे दूर करा. सोपे उपाय अवलंबवा, नक्की फरक पडेल. पावसाळ्यात घरभर चिलटे, माशा झाल्याने वैताग आलाय? हा सोपा उपाय करा, चिलटे माशा होतील गायब. पावसाळ्याच्या दिवसात ओलसर, दमट वातावरण असते. शिवाय पाऊस पडून गेल्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचून राहते. या पाण्यामुळे तसेच ओलसर, दमट वातावरणामुळे या दिवसात चिलटे, माशा खूप होतात. आपल्या घरात सिंक जवळ, उघड्या राहिलेल्या अन्नपदार्थाजवळ, तसेच डायनिंग टेबल, ओटा या ठिकाणी सांडलेल्या खरकट्या पदार्थांभोवती लगेचच माशा, चिलटे जमा होतात. घरभर आणि विशेषतः स्वयंपाकघरात तर जरा जास्तच फिरणाऱ्या माशांमुळे कधी कधी खूप वैताग येतो. म्हणूनच आता यांच्या कायमचा बंदोबस्त करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पहा. हा उपाय केल्याने घरातील माशा, चिलटे लगेचच कमी होतील. चिलटे घालवण्याचा उपाय. एक भांड्यामध्ये केळीचे काप करून टाका. नंतर त्या भांड्याला वरून प्लास्टिक कागद लावा व त्या प्लास्टिकवर सुईने 2 ते 3 भोक पाडा. त्याने सर्व चिलटे त्या भांड्यात अडकले जातील. 2. शेराचे झाड किंवा कांडवेल म्हणजे चिलटे आकर्षित करून घेणारे मॅग्नेट आहे. त्याची लहान फांदी लटकवून ठेवा स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात. चिलटे बसलेली फांदी संध्याकाळी बाहेर नेऊन झटकून परत लावता येते. आठवडाभर एक फांदी टिकते. 3. ऍपल सायडर व्हिनेगर एका उंच बाटलीत अर्धे भरून त्यात थोडासा लिक्विड सोप टाकायचा. ऍपल सायडर व्हिनेगरच्या गोड आंबूस चिलटे तिथे आकर्षित होतात आणि आत पडतात, निमरतात. ओंगळवाणे दिसते पण उपाय लागू पडतो. 1 ते 2 दिवसांनी ते फेकून परत नवीन भरून ठेवायचे. 4. भाज्या घेऊन घरात जाण्यापूर्वी बाहेरच त्या धुवून वेगळ्या टोपलीतून घरात घेऊन जाव्यात. भाज्या धुतलेले पाणी घरापासून दूर फेकून द्यावे. घरात आणल्यानंतर भाज्या पुन्हा सिंकमध्ये धुवून थोड्या पुसून थेट फ्रीजमध्ये ठेवाव्यात. 5. फळे आणले असतील तर त्यातील मऊ आणि पातळ सालीची फळे खाकी कागदाच्या पिशवीत ठेवून पिशवीचे तोंड बंद करावे. यामुळे अर्धपक्व फळे पिकायलाही मदत होते. आणलेली फळे बास्केटमध्ये ठेवण्यापूर्वी आधीची जास्त पिकलेली, खराब झालेली फळे घरापासून शक्य तितक्या दूर फेकून द्यावीत. 6. ज्यूसचे जार, केचप सॉसच्या बाटल्या उघडल्यानंतर पुन्हा बंद करताना त्याचे तोंड स्वच्छ पुसून घट्ट झाकण लावा. मांसाहारी स्वयंपाक केल्यावर धुण्यासाठी वापरलेले पाणी, मांसाचे अवशेष घरापासून दूर फेकून द्या. खरकटे अन्न, रस काढलेल्या फळांच्या साली थोड्या वेळासाठीही घरात ठेवू नका. 7. सिंकचे ड्रेनेज स्वच्छ राहील याची काळजी घ्या. सिंकचे पाणी बाहेर नेणारी पाईप सुस्थितीत ठेवा. बाटल्या गरम पाण्याने बोटल ब्रश वापरून स्वच्छ करा. सांडलवण झाल्यास लगेचच साफसफाई करा. फरशा पुसल्यानंतर ते पाणी लगेचच बाहेर फेका. 8. बरणी किंवा अर्ध्या कापलेल्या प्लास्टिकच्या बाटलीत फळांची साल किंवा नासलेले अतिपक्व फळांचे तुकडे ठेवा. त्यावर थोडे व्हिनेगर टाकून ओलसर बनवा. कागदाचा शंकू करून तो बाटलीवर उलटा ठेवा. चिलटे शंकूतून फळांकडे आकर्षित होतात. एकदा आत गेल्यावर त्यांना पुन्हा बाहेर पडता येत नाही. भरपूर चिलटे बाटलीत गेले की त्याच शंकूतून पाणी ओतले की चिलट्यांना बाटलीतच जलसमाधी. 9. जार ट्रॅप. एका फळाच्या बाउलमध्ये साल काढलेली फळे आणि व्हिनेगर किंवा वाईन ठेवा. व्हाईट वाईन आणि धने यांचे मिश्रण अत्यंत उपयुक्त. या बाउलला प्लास्टिकचा कागद वरून ताणून बांधा. सुरकुत्या पडू देऊ नका. या कागदाला सुईने छोटे छिद्र पाडा. त्यातून चिलटे आत जातील आणि तिथेच अडकून राहतील. त्यांना पुन्हा बाहेर पडता येऊ नये इतकी छिद्रे छोटे असायला हवीत. 10. घराजवळ जागा असल्यास खोल खड्डा खणून खरकटे अन्न, खराब फळे, फळांच्या साली त्या खड्ड्यामध्ये टाकून पालापाचोळा किंवा मातीने झाकून टाका. 1 कप अमोनिया पाण्यामध्ये मिक्स करून त्यावर शिंपडा. अशा रीतीने बागेसाठी खतही तयार होईल आणि चिलटांचा उपद्रवही कमी होईल. दारे, खिडक्यांना बारीक जाळ्या लावण्याचाही पर्याय आहेच. 11. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर एका पातेल्यात साधारण 300 ml पाणी गरम करायला ठेवा. या पाण्यात 2 टेबलस्पून लवंगा टाका.
लवंगा टाकल्यानंतर पाणी काही वेळ उकळू द्या. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर हलकासा पिवळसर झाल्याचा दिसेल. जेव्हा अशा पद्धतीने पाण्याचा रंग बदललेला दिसेल तेव्हा या पाण्यात 2 चमचे बेकिंग सोडा टाका आणि गॅस बंद करा. सगळे पाणी एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि बेकिंग सोड्यापासून आलेला फेस कमी झाल्यावर ते पाणी एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. ओटा, डायनिंग टेबल, सिंक, बेसिन, फळे ठेवण्याची टोपली अशा ठिकाणी हे पाणी शिंपडून ती जागा पुसून घ्या. हा उपाय केल्यास घरातल्या माशा, चिलटे तसेच डास देखील कमी झाल्याचे जाणवेल. 12. मच्छर पासून बचावासाठी लसूण. स्वयंपाकघरात आवर्जून आढळणारे लसूण वासाला उग्र आहे. या उग्र वासामुळे मच्छर दूर राहण्यास मदत होते. यासाठी लसणाच्या काही पाकळ्या ठेचून पाण्यात उकळा. हे पाणी घरात स्प्रे करा. 13. मुंग्यांसाठी व्हाईट व्हिनेगर. ऋतू कोणताही असो, स्वयंपाकघरात मुंग्यांचा वावर हमखास दिसतो. मग आता तुम्हाला मुंग्या दिसल्या तर त्यावर थोडे व्हाईट व्हिनेगर स्प्रे करा. पण कार्पेट किंवा एखाद्या कपड्यावर व्हाईट व्हिनेगर मारण्याआधी ते छोट्याशा कापडावर मारून पहा, मगच त्याचा वापर करा. 14. झुरळांपासून बचाव करण्यासाठी बोरिक पावडर. घरातून झुरळांना हटवण्यासाठी पेस्ट कंट्रोलचा पर्याय निवडण्याआधी हा उपाय नक्की करून पहा. चमचाभर गव्हाच्या पिठामध्ये बोरिक पावडर मिसळून तयार मिश्रणाचा गोळा मळा. त्याचे लहान लहान गोळे बनवून घरातील कोपऱ्यात ठेवा. या उपायामुळे झुरळांचा वावर कमी होण्यास मदत होते. 15. सायट्रस सालींमुळे कोळी दूर राहतात. कोळ्यांचा घरातील वावर वाढला की कोपऱ्यांमधील जळमट वाढतात. म्हणूनच त्यांना दूर करण्यासाठी संत्री, लिंबू, मोसंबी अशा सायट्रस फळांच्या सालीचा वापर करा. घराची सफाई झाल्यानंतर जिथे कोळ्यांचे जाळे आढळू शकते अशा ठिकाणी या सायट्रस फळांच्या साली चोळा. बुकशेल्फ, कोपरे, दारं, खिडक्यांच्या आसपास या साली चोळाव्यात. 16. कापुरामुळे माशा दूर राहतील. कापुरामुळे घरातील माशांचा त्रास दूर होतो. घरातील कोपऱ्यांमध्ये काही कापराचे तुकडे टाकून ठेवा. जर घरात जास्तच माशा असतील तर कापूर जाळा. त्याच्या धुरामुळे माशा दूर होतात. घरातील चिलटे घालवण्यासाठी काही इतर उपाय खालीलप्रमाणे. 1. स्वच्छता राखा. घरातील कचरा नियमित साफ करा. 2. शिळे अन्न आणि उघडे अन्नपदार्थ ठेवणे टाळा. 3. सिंक आणि ड्रेनेज नियमितपणे स्वच्छ करा. 2. साफसफाई. फर्निचर आणि इतर वस्तू नियमितपणे पुसून घ्या. ओल्या कापडाने पृष्ठभाग पुसून घ्या जेणेकरून चिलटे आकर्षित होणार नाहीत. 3. नैसर्गिक उपाय. लिंबू आणि लवंग. लिंबाच्या अर्ध्या भागामध्ये लवंग टोचा आणि ते चिलटे असलेल्या ठिकाणी ठेवा. व्हिनेगर. एका वाटीत ॲपल सायडर व्हिनेगर ठेवा आणि त्यात काही थेंब डिशवॉश सोप टाका. चिलटे आकर्षित होऊन त्यात बुडतील. 3. कापूर. घरात कापूर जाळा. त्याच्या वासाने चिलटे दूर राहतात. 4. स्प्रे. पहिला स्प्रे म्हणजे कीटकनाशक स्प्रे. बाजारात मिळणारे कीटकनाशक स्प्रे वापरा, पण ते वापरताना सुरक्षितता बाळगा. 2. तेलाचा स्प्रे. निलगिरी तेल आणि पेपरमिंट तेल पाण्यात मिसळून स्प्रे केल्याने चिलटे कमी होतात. 3. घरात डासांना प्रतिबंध करणारे जाळे मॉस्किटो नेट लावा. 4. खिडक्या आणि दरवाजांना जाळ्या लावा जेणेकरून चिलटे घरात येणार नाहीत. हे असे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही घरातील चिलटे कमी करू शकता. आय होप या टिप्सचा वापर करून तुम्ही चिलटे आणि माशा, झुरळ यांपासून नक्की सुटका मिळवू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.